हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम एव्हरीवन. सो आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रॅक्टिस सेट 1.2ला. तर आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, आयडेंटिफाय द रे पी एम इज अ बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. आणि आपल्याला 3 सब प्रॉब्लेम्स दिलेले आहेत पहिल्या क्वेश्चनमध्ये, त्यातला पहिला, दुसरा आणि तिसरा. तिन्ही क्वेश्चनमध्ये आपल्याला अँगल दिलेला आहे, म्हणजे ट्रायंगल दिलेले आहेत क्यू पी आर, त्यालाच अँगल म्हटलं इथे, अँगल क्यू पी आर. आणि त्या अँगलचे जे बायसेक्टर आहेत ते आहेत पी एम. याचाही बघा पी एम आणि पी एम तुम्ही बघू शकता. तर आता हे 3 प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. आणि यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की रे पी एम हा अँगलचा बायसेक्टर आहे का नाही ओळखायचं आहे. तर चला सुरुवात करूया. अगोदर आपण जे थेरम बघितले, ठीक आहे, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम, त्याच थेरमनुसार आता आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. तर चला सुरुवात करू. बघा आता इथे क्वेश्चनमध्ये आपल्याला जो अँगल दिला आहे, आता आपण पहिले लिहून घेऊ, इन ट्रायंगल क्यू पी आर. ठीक आहे, या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल क्यू पी आर, पी आर आणि पी क्यू ह्या 2 साईड आहेत, यांचा रेशो घेऊ. पी आर डिवाइड बाय पी क्यू यांचा रेशो येतो 7/3. ठीक आहे, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला 2 साईडचे आपल्याला रेशो मिळाले आहेत. आता ह्या अदर ज्या साईड आहेत, ज्या बायसेक्ट झालेल्या आहेत 2 पार्ट्समध्ये, यांचा रेशो घेऊ, क्यू एम डिवाइड बाय एम आर. नाव आता बघा, क्यू एम डिवाइड बाय एम आर यांचा जर रेशो घेतला तर 3.5 डिवायडेड बाय 1.5. आता यांना बघा पॉईंटमध्ये आहेत, आपण जर 10ने याला मल्टिप्लाय केलं तर पॉईंट काढून टाकू शकतो. 10ने मल्टिप्लाय केल्यावर 35 डिवाइड बाय 15 येते याचा आन्सर. आता बघा 1ने पॉईंट इकडे सरकून जाईल 10ने मल्टिप्लाय केले, आणि याला जर रिड्यूस करतो आपण तर आन्सर येते 7/3. कारण हे बघा 3 5 जा 15, म्हणजे 5 3 जा 15 आणि 5 7 जा 35. तर अशा प्रकारे 7/3 आपल्याला आन्सर मिळते. म्हणजेच बघा इथे पी आर बाय पी क्यू इक्वल टू ऑल्सो 7/3 होतं, आणि हे सुद्धा 7/3 झालं. फ्रॉम 1 and 2 आपण इथे लिहू शकतो, पी आर डिवायडेड बाय पी क्यू इक्वल्स टू क्यू एम डिवाइड बाय एम आर. म्हणजेच हे दोन्ही काय आहेत, इक्वल आहेत, आणि दोन्हीही काय आहेत, 7/3 आहेत. आणि जर दोन्ही आपल्या ह्या साईड्स इक्वल असतील, जी की 2 ट्रायंगलच्या साईड आणि तिसरी साईड जी की डिवाईड झाली आहे अँगल बायसेक्टरमुळे, तर त्यावरून जर इक्वल असतील तर आपण म्हणू शकतो की देअरफॉर रे पी एम इज अँगल बायसेक्टर. यावरून आपल्याला हे ठरवता येते. ठीक आहे, रे पी एम हा काय बायसेक्टर आहे या अँगलचा. आणि मेन म्हणजे कशावरून ठरवलं आपण ते सुद्धा रिझन लिहावं लागेल. अकॉर्डिंग टू कोणता थेरम होता तो, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, या थेरमवरून आपल्याला हे कळालं, या थेरमनुसार की हे काय आहेत, इक्वल आहे. सिमिलरली आता बघू आपण आपला सेकंड प्रॉब्लेम. आता सेकंड प्रॉब्लेममध्ये बघा, परत एक ट्रायंगल दिलेला आहे, त्याच्या 2 साईड आहेत आणि एक साईड बायसेक्ट झालेली आहे. सिमिलरली 2 साईडचा रेशो घ्या. आता इथे लिहू शकतो परत आपण, इन ट्रायंगल क्यू पी आर. ठीक आहे, इन ट्रायंगल क्यू पी आर डिवायडेड बाय पी क्यू, म्हणजेच 7/10 हा आपल्याला इथे मिळालेला आहे इक्वेशन नंबर 1. आता सिमिलरली ह्या ज्या 2 साईड आहेत, आर एम आणि एम क्यू यांचा रेशो घेऊ. आर एम डिवाइड बाय एम क्यू इक्वल्स टू काय येतं, 6/8 अशा प्रकारे येते इक्वेशन नंबर 2. आता बघा बरं, हे रिड्यूस जरी केले आपण तर इथं जास्तीत जास्त काय आन्सर येईल रिड्यूस केल्यावर पण तरीसुद्धा इक्वल येणार नाही, कारण 7 प्राईम नंबर आहे. इथे आपण 2 3 जा 6 आणि 2 4 जा 8 जरी केलं 3/4 आन्सर येतं, आणि तरीसुद्धा हे इक्वल नाही आहेत. म्हणजे पी आर डिवाइड बाय पी क्यू इज नॉट इक्वल टू आर एम डिवाइड बाय एम क्यू, आणि हे इक्वल नाही आहेत. म्हणून मी म्हणू शकतो देअरफॉर पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर असं मी म्हणू शकतो. आणि हे सुद्धा कशावरून सांगितलं मी, कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. हे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये लिहावं लागेल. त्यानंतर बघा सिमिलरली आपल्याला दिलेलं आहे थर्ड ट्रायंगल. आता या थर्ड ट्रायंगलमध्ये काय दिलेलं आहे बघा आपल्याला,
पी एम काय दिलेलं आहे इथे बायसेक्टर दिलं आहे आणि हे दोन साईड दिलेले आहेत. आता परत मी लिहितो इन ट्रायंगल क्यू पी आर ट्रायंगलमध्ये काय दिलं आहे बघा पी क्यू डिवायडेड बाय पी आर. सो आता इथे पी क्यू डिवायडेड बाय पी आर घेऊ आपण. पी क्यू डिवाइड बाय पी आर इक्वल्स टू 9 डिवाइड बाय 10 हे एक येतं आपलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आता आपण ह्या ज्या दोन साईड आहेत यांचा रेशो घेऊ म्हणजेच एम क्यू डिवाइड बाय एम आर एम क्यू डिवाइड बाय एम आर यांचा जर रेशो घेतला तर 3.6 डिवायडेड बाय 4. बघा आता इथे पॉईंट आहे म्हणून काय करतो 10ने मल्टिप्लाय करतो म्हणजे पॉईंट निघून जाईल 36 डिवाइड बाय 40 होऊन जाईल. आणि याला जर आपण रिड्यूस केलं तर 4 9 जा 36 आणि 4 10 जा 40 म्हणजे 9/10 असा आन्सर आपल्याला मिळतं. आता म्हणजेच हे दोन्ही बघा इक्वल आहेत. सो पी क्यू डिवायडेड बाय पी आर इक्वल्स टू एम क्यू डिवाइड बाय एम आर अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. देअरफॉर रे पी एम इज अँगल बायसेक्टर असं आपण म्हणू शकतो ऑफ कोणाचा आहे अँगल क्यू पी आर. आणि हे कशावरून लिहितोय आपण कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. तर अशा प्रकारे हे तिन्ही प्रॉब्लेम आपले झालेले आहेत म्हणजे फर्स्ट क्वेश्चन आपला सॉल्व्ह झाला. आता बघू आपला सेकंड प्रॉब्लेम.